नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा कोमल भांड्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सकाळी सकाळी मस्त फ्रेश झाले आणि खालचं सगळं आवरलेलं आहे. तुळशीची पूजा, दुकानातली पूजा आणि थोड्या वेळेनं इथं वरती आले होते. उन्हाला उभा राहावं म्हटलं 5-10 मिनटं आणि आता खाली जाते. चहा करायचा आहे, स्वयंपाकाची तयारी करायची, अजून पूजा राहिलेली आहे आतली, बाहेरची झाली दुकानातली. चला पटपट आवरते. त्यापैकी इथं आपला चहा चालू आहे आणि आता चहा घ्यायचा. माझी पूजा झाली, सगळं आवरलं, चहा घेतला. आता आहे ना मला बाळकृष्ण आहे ना, बाळकृष्णांचा अभिषेक करायचा आहे. कारण आहे ना आज एकादश असल्यामुळं आहे ना बाळकृष्णांचा अभिषेक केला जातो. मी तुम्हाला दाखवते बाळकृष्णांचा अभिषेक कसा करते मी. मी इथं बाळकृष्णाला दह्या दुधानी आणि मधानी धुवून घेतलं. आता अभिषेक करणार आहे. वर्धमास्तविक्राणं मूषकध्वजं रक्तो लंबोदरं शूर्पकर्मकं रक्तवासं रक्तगन्धां लिप्ताङ्गं रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारमूर्छितम् आविर्भूतसृष्ट्यादो प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायो नित्यस योगी योगिनावरः. नमो रातपतये नमो गणपतये नमो प्रथमपतये नमस्तेऽस्तु लंबोदरेकदन्ताय विघ्नाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये. नमो नमः. हरि ओं. भद्रं कर्णेभिः शृणुयामदेवः भद्रं पश्येत्. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. समर्थ श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वा तत्सवितुर्वरेण्यं भर्गोदेव श्रीमहि धियो नः प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपनाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम धनाय स्वाहा. ओम समनाय स्वाहा. ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. माझा इथं बाळकृष्णांचा अभिषेक झालेला आहे. आता मला नाश्ता करायचा झाला की मग मी कपडे धुणार आहे. ताई तोपर्यंत स्वयंपाक करणार आहे. आज एकादश आहे, आज ताईंला उपवास आहे. आम्ही तिघंच आहेत आज जेवायला, मी, अण्णा, मिस्टर. आणि पटकन आवरते कारण मला 1 वाजता आहे ना केंद्रामध्ये जायचं आहे. आज दिवसभर केंद्र उघडंच आहे, दररोज नाही राहत उघडं, पण आज एकादश असल्यामुळे आहे ना आज दिवसभर केंद्र उघडंच आहे. कारण एकादशीच्या दिवशी ना पर सेवा चालू असते. कोणी विणावादन, स्वामींची माळ जप करणे, स्वामी चरित्र अशी ना पर सेवा चालू राहते. मी तुम्हाला केंद्रामध्ये गेल्यावर दाखवीनच की स्वामींच्या केंद्रामध्ये कशी पर सेवा चालू असते एकादशीच्या दिवशी. चला मग आवरते पटपट. आता मी आणि मिस्टर आहे ना आम्ही दोघं केंद्रात आलो आणि अगोदर आहे ना मी ना औदुंबरचं दर्शन घेणार आहे आणि मग स्वामींच्या दरबारात जाणार आहे. आज एकादश असल्यामुळे आहे ना आम्ही दोघं आहे ना केळी घेऊन आलो होतो आणि आज दिवसभर केंद्र उघडंच आहे एकादश असल्यामुळं. आणि स्वामींच्या दरबारात मध्ये ना पहर सेवा चालू आहे. मी तुम्हाला मध्ये गेल्यावर दाखवीनच. आधी औदुंबरचं दर्शन घ्यावं लागतं आणि औदुंबरला 11 प्रदक्षिणा मारावं लागतात. इथं मी औदुंबरला 11 प्रदक्षिणा मारते. औदुंबरला 11 प्रदक्षिणा मारायच्या झाल्या की मग मी स्वामींच्या दरबारात स्वामींच्या दर्शनासाठी जाणार आहे. आणि मी इथं आतमध्ये आलेले आता स्वामींच्या दरबारात स्वामींच्या दर्शनासाठी. इथं खूप शांत वातावरण आहे. इथं फक्त विण्याचाच आवाज येऊ राहिला आणि इथं मिस्टरांनी ना विणा घेतलेला आहे. केंद्रामध्ये बघा किती सुंदर गाय वासरू आणि राधाकृष्णाचा फोटो आहे आणि साईडनं आहे ना इतकं छान वातावरण आहे. खाली पण हिरवंगार आहे, एकदम मस्त वाटतं. आम्ही ना आता दर्शन घेऊन ये ना थोड्या वेळ बसलो इथं केंद्रामध्ये. कसं वाटलं? विणा घेतला होता ना तुम्ही? फर्स्ट टाईम आज विणा घेतला आणि महाराजांची सेवा करताना, नारायणची सेवा करताना खूप छान वाटतं. विणा वादन जे वेळेस आपण करतो त्यावेळेस एकदम मन एकदम शांत होऊन जातं
मिस्टरांनी ना अर्धा तास विना घेतला होता. खूप छान वाटतं. अध्यात्माची ताकद जी असते ना ती खरं आपण ज्यावेळेस मंदिरमध्ये जातो ना त्यावेळेस एकदम शांत वातावरण असतं त्यावेळेस आपल्याला अनुभवायला मिळते की अध्यात्माची ताकद काय असते. ज्यावेळेस आपलं मन एकदम असं मनामध्ये खूप काही वादळ चालू असतं आणि ज्यावेळेस आपण मंदिरमध्ये जातो आणि शांत चित्ताने ज्यावेळेस आपण भगवंताचं नामस्मरण करतो ना त्यावेळेस खूप काहीतरी प्रसन्न वाटतं. खरंच खूप छान वाटतं केंद्रात आल्यावर. असं मन एकदम प्रसन्न होतं. हो ना. चला आता आम्ही थोड्या वेळ बसलो, 15-20 मिनटं. आता घरी जायचं आहे. चला जातो घरी. खूप छान वाटलं केंद्रात आल्यावर. मी मिस्टर आहे ना केंद्रातून आलो आणि आता वाजलेले 4 आणि मी इथं आहे ना चहा ठेवलेला आहे. चहा घ्यायचा आहे आता. त्यापैकी इथं आपला चहा चालू आहे आणि आता चहा घ्यायचा आपला. आणि मी ना हा चहा वरती घेऊन चाललेले कारण मिस्टर आणि आम्ही दोघं खाली आहे आणि अण्णा आणि ताई वरती टेरेसवर आहे. त्यांचं काम चालू आहे. तुम्हाला दाखवते ते काय काम करू राहिले आणि त्यांच्यासाठी मी चहा चालवलेला आहे वरती. अण्णा आहे ना जिन्याला याला कलर देऊ राहिले आणि ताई ना वालाच्या शेंगा आहे ना निवडू राहिल्यात. चला त्यांना चहा घेऊन चाललेत. चला अण्णाला आणि ताईंना चहा दिला आणि तसेच कपडे पण काढून आणले. अजून मला घ्यायचा आहे चहा. चहा घेते, कपड्याच्या घड्या घालते. मिस्टर आहेत खाली, तोपर्यंत कपड्याच्या घड्या घालून घेते. चला झाल्या कपड्याच्या घड्या घालून पण झाल्यात. आता चहा घेते. चहा ओतून ठेवला होता, गार झाला असं बघते. आणि इथं चहा घेऊ राहिले आणि मला विचारलं सुद्धा नाही घ्यायचा चहा. कसा झाला चहा? चहा खूप छान झाला. कोमलने मला जसा चहा दिला होता आणि ती वर गेली होती अण्णा त्यांना चहा देण्यासाठी. चहा खूप छान झाला. बाहेर जायचंय त्यांना. माझा स्वयंपाक झाला, जेवण झालं. जेवायला आज आम्ही दोघंच होतो कारण ताईंला ना एकादश होती. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही माझे ब्लॉग बघता पण तुम्ही मला अजून सबस्क्राईब नाही केलेलं, त्यामुळे प्लीज मला सबस्क्राईब करा जेणेकरून माझी ब्लॉग बनवायची उत्सुकता वाढेल आणि नवनवीन ब्लॉग तुम्हाला माझे बघायला भेटतील. कोमल भांड्या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना